टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमालगत असलेल्या लोभी गाव परिसरात आहोत आणि बघू शकतो आपण इथं मोठ्या प्रमाणात जे आहे शेतशिवार बाजूला लागलेला आहे आणि शेती करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता येथील शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की विजेच्या तुम्हाला अडचण असते, नेमक्या अडचणी विजेच्या आहेत आणि वीज तुम्हाला मिळते की नाही? इथं वीज हे लाईट बरोबर मिळत नाही, त्याच्यापासून कास्तकाराला उत्पादन घेता येत नाही। पाण्याची सुविधा आहे परंतु लाईट बरोबर रात्री 11 वाजे येत आहे, नाहीतर मग 2 वाजे येत आहे। रात्री कास्तकाराने यावे तर कसं यावे, त्याच्यानंतर बी कटोती आहे। 8 तासामध्ये कास्तकारांना किती उत्पादन काढावे, त्याच्यापासून उत्पादन निघत नाही कास्तकाराच्या। याच्याकडे सरकारने लक्ष द्यावे ह्या गोष्टीकडे। तुम्ही कशाची शेती केली आहे आणि काय नेमकं तुमच्या शेतात लावलेलं आहे आणि किती वेळ वीज तुम्हाला मिळत आहे सध्या? आता 8 तास लाईट मिळत आहे परंतु भिजाळे पण होत नाही आहे, पुरवठा त्याच्यापर्यंत होत नाही आहे। 1 एकड़ पण जागा भिजत नाही एका दिवसामध्ये, तर उत्पादन निघू शकतच नाही। ऊस आहे महा 1 एकराला नाही, धान आहे, धान्य 1 एकराला धान्य आहे। नेमका अशा अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत की शेतीला पाण्याची सोय आहे मात्र मोटार पंप सुरू करू शकत नाही, शेतीला पाणी देऊ शकत नाही, कारण की विजेचे मोठ्या प्रमाणात अडचण असते आणि त्यामुळे म्हणून जे 8 तास प्रशासनाच्या वतीनं वीज दिली जाते ती विजेची वेळ जी आहे ती वाढवण्यात यावी व रात्रीला वीज न देता सकाळी वीज देण्यात यावी, जेणेकरून शेतकरी त्या शेतात पाणी देण्यासाठी जाऊ शकतील। रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात इथं हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल होतात, अपघात होतात आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जीव गमवावा लागतो। अशात रात्री वीज न देता सकाळी 8 तास वीज द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही, अशी मागणी शेतकरी करताना दिसून येत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा।